नमस्कार मैत्रिणींनो, आपली सखी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशी आवळ्यांची आवळा सुपारी। तर मी हे 1.5 किलो आवळे घेतलेले आहेत। अगदी हिरवेगार असे हे आवळे आहेत, तुम्ही बघू शकता, आणि अगदी ताजे फ्रेश आहेत। मी यांना स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता त्यांना आपण गॅसवरती वाफवून घेणार आहोत। तर चला आपण वाफवायला ठेवूया। तर आपण कढईमध्ये पाणी उकळून घेतलेले आहे। पाणी उकळत आहे आणि आपण त्याच्यावर आता ही चाळणी अशी या पद्धतीने ठेवून घेणार आहोत आणि यांना आता आपण 10 मिनिटं उकळून घेणार आहोत। तर आता आपण यांना उकळून घेऊया। आता 10 मिनिटं झालेले आहेत। आपण आवळे वाफवून घेतले, तुम्ही बघू शकता आपले आवळे छान उकळून वाफवून गेलेले आहेत आणि त्यांच्या फोडीसुद्धा निघत आहेत। तर मी असे आवळे वाफवून घेतले आणि असे पूर्ण कळ्या वेगवेगळ्या करून घेणार आहे। तर पूर्ण कळ्या मी अशा वेगवेगळ्या करून घेते। मित्रांनो, आपण जे आवळे वाफवून घेतलेले होते त्या आवळ्यांच्या पूर्ण मी अशा पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। तर ह्या आवळ्याच्या पूर्ण अशा मोकळ्या पाकळ्या केल्या आहेत। तर आपण काय करायचं, या एका पाकळीचे असे 2 तुकडे करायचे, म्हणजे आपले सुपारीचे तुकडे असतात त्याप्रमाणे आपली आवळा सुपारीसुद्धा होईल आणि दिसायलाही छान दिसेल आणि आपल्याला खायलासुद्धा छोटे छोटे सुपारीचे तुकड्यासारखे घेता येईल। म्हणून मी असे यांचे सुद्धा 2-2 करून घेणार आहे आणि हे सगळे 2-2 करून घेणार। आणि मग आता आपल्या आवळी सुपारीसाठी मी हे मसाले घेतले आहेत। तर मसाले काय आहेत ते बघू। इथे मी ओवा घेतलेला आहे। ओवा 2 टेबलस्पून एवढे आहेत आणि थोडे मीठ घेतलेले आहे। आपले मीठ साधं आपलं भाजीत टाकायचं साधं मीठ घेतलेले आहे। नंतर आपण हे घेतलेलं आहे काळं मीठ। सुद्धा 2 टीस्पून होईल एवढं आहे। माझ्याकडे खड्यांचं मीठ आहे म्हणून हे खडे घेतलेले आहेत, पण मी यांना अगोदर बारीक करणार आहे, मग मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे। आणि त्यानंतर घ्यायचं आपल्याला सुंठ। हे सुंठचे सुद्धा माझ्याकडे खडे होते, पावडर नव्हती, पण हे सुंठचे खडे सुद्धा मी थोडे कुटून घेणार आहे, नंतर मिक्सरमध्ये मी करणार आहे। त्यानंतर आपण घेतलेले इथे आपण चाट मसाला एक टेबलस्पून एवढा चाट मसाला घेतलेला आहे। नंतर आपण घेतलेला आहे थोडे जिरे अर्धा टीस्पून एवढा जिरे होईल आपलं, एवढे मी जिरे घेतलेले आहेत। तर हा सगळा मसाला आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे। नंतर आपण या आवळ्याच्या पाकळ्यांना हा सगळा मसाला लावणार आहोत। तर आता मी हे सगळं बारीक करून घेते। तर आपल्या आवळ्या सुपारीसाठी मी हा मसाला आपला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे। मसाला काय होता मी तुम्हाला दाखवलेला आहे आणि हा सगळा मसाला मी मिक्सरमधून अगदी बारीक करून घेतलेला आहे। अगदी बारीक करायचा म्हणजे आपल्या आवळ्या कांडीला तो चिटकला पाहिजे। जर आपण जाड ठेवला तर तो सगळा आपल्या आवळ्यांना चिटकत नाही, खाली गळून जातो आणि आपले आवळे मसाल्याविना तो फिके लागतात। म्हणून मी अगदी बारीक मसाला वाटलेला आहे आणि आता हा मसाला आपण पूर्ण आपल्या आवळ्यांच्या कड्यांना लावून घेणार आहोत। या पद्धतीने आपण लावून घेणार आहोत सगळे। मसाल्याचा छान असा सुगंध सुटलेला आहे, खूप छान सुगंध येत आहे ह्या मसाल्याचा। तर तुम्ही बघू शकता मी पूर्ण या आवळ्याच्या कड्यांना मसाला लावून घेतलेला आहे। आता मी आपल्या आवळ्या सुपारीला मसाला पूर्ण लावून घेतलेला आहे आणि आता मी याला छान उन्हामध्ये गच्चीवरती बारीक सुकवणार आहे। बारीक कपड्यावर सुकवणार आहे आणि वरून बारीक कपडा अजून झाकणार आहे, म्हणजे जेणेकरून काही मातीचे कण आपले त्या आवळ्या कँडीवर बसणार नाहीत, म्हणून मी बारीक कपड्यावर झाकणार आहे। आणि आता मी गच्चीवर बारीक असे कपड्यावरती बारीक अगदी पातळ सुकवून घेणार आहे। मग सुकवल्यानंतर आपण बघूया आपल्या आवळ्या कांडी कशी तयार होते ती। तर मैत्रिणींनो, आपली ही आवळा सुपारी आता खूप छान सुकून गेलेली आहे, अगदी कोरडी झालेली आहे। मी 2-3 दिवस छान गच्चीवर उन्हात सुकून घेतली आणि या पद्धतीने आपली आवळा सुपारी तयार झालेली आहे। तर हिला आपण अगदी 1-2 वर्ष सहज टिकते ही, आणि ही खराबही होत नाही। हिला फक्त आपण चांगले छान असे कोरडे बरणीत भरायच्या, म्हणजे ती खूप दिवस टिकते आणि ही आवळा सुपारी आपली खूप पाचकसुद्धा असते। तर अशी आवळा सुपारी तुम्हीसुद्धा करून बघा मैत्रिणींनो, आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि पुन्हा भेटूया आपण एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।